रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे आपल्यासोबत आहेत। आज रक्षाताई यांचा वाढदिवसही आहे आणि आज मतदानाची प्रक्रियाही पार पडत आहे। त्यामुळे एक मोठा आव्हान आणि एक आनंदाचा दिवस दोन्ही त्यांच्या साठी आजचा आहे। रक्षाताई, वाढदिवसाच्या सर्वात आधी शुभेच्छा। आज मतदान पार पडतंय, काय आव्हान आहे समोर? मी जनतेला एवढंच आवाहन करेल की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। आपलं मत हे आपल्या राष्ट्रासाठी आपल्याला म्हणजे राष्ट्राच्या निवडणुकीसाठी आपल्याला करायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून एक खूप मोठी ताकद मतदानाची दिलेली आहे, तर ती कुठेही वाया न घालता एक सक्षम उमेदवाराला आपण मतदान करावं आणि या देशाच्या विकास कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सगळ्या जनतेला आवाहन करते। आज वाढदिवस आहे, त्यामुळे मतदारांकडून काही अपेक्षा आहे? गिफ्ट एक जो आहे वाढदिवसाचा, तो मतदारांकडून अपेक्षित आहे का? नक्कीच अपेक्षा तर बघा प्रत्येकाची असते आणि मी तर म्हणेल की या मतदारसंघातल्या जनतेने एक मुलीसारखं खूप प्रेम मला मागच्या 10 वर्षामध्ये दिलेलं आहे। आज तर वाढदिवस आहे, आपण घरात कोणाचाही वाढदिवस असलं तेवढं स्पेशल आपण बनवतच असतो आणि आज तर मतदान आहे, तर नक्कीच मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता मतदानाच्या माध्यमातून मला आशीर्वाद देतील वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मागच्या वेळेस जे लीड होतं त्याच्यापेक्षा जास्त लीडने यावेळेस मला निवडून आणतील हा विश्वास मला जनतेच्या माध्यमातून आहे। काही वर्षांपूर्वी एक कटू प्रसंग आपल्या जीवनात आला होता। तुमचे जे पती आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। किती कठीण गेलाय पुढचा काळ आणि सोबतच एकनाथ खडसे जे आता पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा पाठीशी उभे राहणं किती महत्त्वाचं ठरतंय? बघा, परिवारातलं एखादं सदस्य कोणी जरी नसेल तर नक्कीच त्याची उणीव नेहमी तुम्हाला जाणवते। आज निखिलला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, कारण की 1 मेलाच त्यांचं निधन झालं होतं 2013ला, तर 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 10 वर्षामध्ये एक महिला म्हणून नक्कीच बरेचसे प्रसंगामधनं मला जावं लागलेलं आहे, पण तरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून मी नेहमी आयुष्यामध्ये काम केलेलं आहे। जी जबाबदारी मला मिळालेली आहे त्या जबाबदारीवर पूर्ण प्रामाणिकपणे काम करायचं मी ह्या 10 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे। आज जर निखिल आमच्यासोबत असते तर मी तर समजते की परिस्थिती अजून खूप वेगळी असती। जो काही संघर्ष मला करावा लागला, कदाचित तो संघर्ष करावाही लागला नसता, कारण की पतीची साथ असणं हे अत्यंत गरजेचं असतं। आणि पण मी एवढं सांगेल की नाथाभाऊ माझ्यासोबत आहे आणि ह्यावेळेस सुद्धा आपण बघितलं असेल की त्यांना ती म्हणजे जाणवलं, ह्या सगळ्या परिस्थिती त्यांना सुद्धा जाणवलं, म्हणून त्यांनी तो निर्णय माझ्यासोबत यायचा घेतला आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्यासाठी खूप काम केलेलं आहे। आणि परत नाथाभाऊंसोबत भारतीय जनता पार्टीचेही सगळे नेते माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले। आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील, केंद्रातले नेते अमितजी असतील, मोदीजी असतील, यांनी सुद्धा कधी तो दुरावा मला जाणू दिला नाही। एक परिवाराचे सदस्य म्हणून ते सुद्धा नेहमी माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले। तर मला असं वाटतं की आज निखिलची उणीव ह्या सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या परीने जे मला सहकार्य करता येईल त्यांनी एवढ्या वर्षामध्ये सगळ्यांनी मला सहकार्य केलेलेच आहे। काल आम्ही तुमच्या ज्या नणद आहेत रोहिणी खडसे यांच्याशीही बोललो। त्यांनी सांगितलं की रक्षा खडसे एकटे राहू नये म्हणून नाथाभाऊ जे आहेत ते भाजपमध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलं। कुठंतरी जरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये तुम्ही काम करत असला तरी खडसे कुटुंबामधला एक ऋणानुबंध जो आहे तो कायम आहे। बघा, परिवार हा परिवार असतो। मी आधी पण सांगितलेलं, जरी आम्ही वेगळ्या पक्षात काम करत असलो, आज वेगळ्या विचारधारेवर जरी काम करत असलो, पण कुठे ना कुठे जेव्हा परिवार हा विषय येतो तर नक्कीच साहजिकच ह्या गोष्टी प्रत्येकाला वाटतातच। आणि नाथाभाऊंनी जो काही निर्णय घेतला कदाचित ह्या सगळ्या परिस्थिती बघूनच त्यांनी घेतलेला असेल आणि मला असं वाटतं की आज ठीक आहे, आज परिस्थिती काही असो पण आज त्याच्यावर मात करून मी पुढे निघालेली आहे। काल नाथाभाऊ हेही बोलले की जीवनात आता पुढे कधी निवडणूक मी लढवणार नाही, राजकीय संन्यास घेणार नाही, मात्र निवडणूक लढवणार नाही। काय वाटतंय, तुम्ही त्यांचा बोट धरून आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आले होते, ते जेव्हा अशी घोषणा करतात काय वाटतं? मला असं वाटतं की बघा,
आयुष्यामध्ये बरेचसे प्रसंग येत असतात आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंगामधनं जावं लागतो. आपण तो प्रसंग कसा घेतो याच्यावरही बरंचसं अवलंबून असतं. आणि नाथाभाऊंचा अनुभव आपण बघितला असेल की राजकारणात खूप मोठा आहे. आज नक्कीच त्यांच्याकडनं मी पण गेल्या अनेक वर्षापासून बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे. आणि जेव्हा नेता कोणत्याही पक्षाचा असो, पण आज प्रत्येकाचा अनुभव आपला आपला आयुष्यामधला राजकारणात राहिलेला आहे. आणि त्यांचा अनुभव, त्यांनी जे प्रशासकीय जे काम केलेलं आहे किंवा राजकारणात जे काम केलेलं आहे, नक्कीच त्यांच्याकडनं बरंच काही शिकायसारखं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेईलच. अखेरचा प्रश्न, वाढदिवस आहे म्हणून किती लीड अपेक्षित ठेवता? लीड देणं हे जनतेच्या हातात आहे, पण विश्वास आहे की नक्कीच जनता मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा जास्त मतांनी मला यावेळेस निवडून देईल. कारण की शेवटी मतदार हा नेहमी माझा हक्काचा राहिलेला आहे आणि नेहमी जनतेने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. मागच्या 10 वर्षात जे मी सांगितलं की मी अशा बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे की कधी मला राजकारणाचं कुठेही काही माझा संबंध नव्हता, पण तरीसुद्धा जनतेने मला एक्सेप्ट केलं. जनतेने मला तेवढा वेळ दिला की तुम्ही शिका. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमधनं म्हणजे कामांमधनं मी बरंच काही शिकले. आणि ह्यावेळेसही विश्वास आहे की जनता माझ्यासोबत राहील आणि चांगल्या चांगल्या मतांनी मला निवडून देईल. तर पूर्ण विश्वास आहे की मोठा मताधिक्य रावेर मतदारसंघामध्ये मिळेल आणि वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा गिफ्ट जो आहे तो मतदारांकडून मिळेल असा एक विश्वास जो आहे तो खासदार आणि विद्यमान उमेदवार जे आहे महायुतीचे रक्षा खडसे व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, मुक्ताईनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.